मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा रोड मध्ये येणार आहेत। आधी मीरा रोड या ठिकाणी पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर राज ठाकरे संबोधित करतील। याच ठिकाणाहून मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत करत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूया। सध्या मी आहे मीरा रोडमध्ये। पाहू शकता इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ अगदी थोड्याच वेळात धडाडणार आहे। सध्या मी त्याच मंचावर उभा आहे जिथं स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचं भाषण करणार आहेत आणि एकंदर या बाजूला पाहू शकता मनसेचं कार्यालय आहे। त्या ठिकाणी स्वतः राज ठाकरे यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन पार पडणार आहे आणि त्यानंतर स्वतः राज ठाकरे या मंचावर येऊन इथं भाषण करणार आहेत। आणि एकंदर मीरा रोडमधील जे वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय त्या अनुषंगाने आजचं भाषण हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आपल्यासोबत स्वतः अविनाश जाधव आहेत। सर, काय सांगाल, आजचं माहोल कसं आहे? स्वतः राज ठाकरे इथं येणार आहेत आणि आजच्या भाषणात तुम्हाला काय अपेक्षित आहे? आजचं माहोल हे अतिशय उत्तम आहे। कार्यकर्त्यांमध्ये लोकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। लोक कालपासून शाखेत येऊन विचारत आहेत की उद्या साहेब किती वाजता येणार आहे। सो इथला जो मराठी माणूस आहे तो आनंदी आहे आणि त्या माणसाला त्या मराठी माणसाला जो या महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे जो मराठीची बाजू ही खंबीरपणे देशासमोर मांडत असतो। सो तेच राज ठाकरे आज ठाण्यात मीरा भाईंदरमध्ये येणार आहेत आणि त्यांना पाहण्याची उत्सुकता लोकांमध्ये आहे, ऐकण्याची उत्सुकता लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे इथे ती गर्दी असणार आहे। काय सांगाल सर, आज इथं राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, आज काय अपेक्षित आहे तुम्हाला त्यांच्या भाषणातून? नाही, जी मला असं वाटतं साहेबांचं भाषण ही पर्वणी असते महाराष्ट्रासाठी आणि आज तर म्हणजे ह्या मोर्चानंतर पहिल्यांदा साहेब मीरा रोड भाईंदरला येत आहेत। निश्चित सगळ्या इथल्या मराठी माणसांची अपेक्षा आहे की पुढील दिशा दाखवणारं त्यांचं भाषण असेल। एकंदर ज्या राजकीय राजकारण्यांनी ज्या राजकारणी टीका केलेली आहे त्या सर्वांना उत्तर आज स्वतः मनसे राज ठाकरे देणार आहेत, अशा प्रकारे स्वतः संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।